माझ्या वडिलांना जसं चाकू खुपसू मारलं तसं त्याचं एन्काउंटर व्हायला पाहिजे, फाशी पण नाही एन्काउंटरच व्हायला पाहिजे। एकीकडे साईबाबांची आरती चालू आहे आणि एकीकडे हा आक्रोश मोर्चा शिर्डीच्या रस्त्यांवर आपल्याला दिसत आहे। साईबाबांच्या आरती बरोबरच यांचाही जो आक्रोश आहे तोही साईबाबांनी ऐकून घ्यावा आणि लवकरात लवकर या शिर्डीतील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी येथील अधिकाऱ्यांना साईबाबांनी बुद्धी द्यावी हीच साईबाबांकडे आम्ही प्रार्थना करतो। शिर्डीमध्ये काही दिवसापूर्वी जे दुहेरी हत्याकांड झालं होतं त्याच्या निषेधार्थ जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांना बरोबर घेऊन आज शिर्डीतून एक आक्रोश मोर्चा काढला जात आहे, एक मशाल मोर्चा इथून काढला जात आहे। खूप लोकांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे। काय परिस्थिती आहे आपण लाईव्ह पाहू। एवढ्या दिवस त्याला लगेच सोपं तुम्ही लगेच फाशी झाली पाहिजे। त्याने आता आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्याला कशाबद्दल ठेवतो तुम्ही? लगेच मारा आमच्या समोर, तुम्हाला नसतं मारता येतं, आमच्याकडे द्या, आम्ही मारू त्याला ठेवायचं नाही, त्याला आमच्या घरात करता पुरुष गेलेला आहे, तर आम्हाला आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळले, त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि ते बी लगेच तातडीने न्याय पाहिजे। मला पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। हा मग अटक केली, त्याला लगेच फाशी झाली पाहिजे, लगेच ताबडतोब झालं पाहिजे, तर त्याच्या आत्म्याला शांती भेटणार आहे। न्यायासाठी आम्ही फाशीची वाट पाहिजे का? इतके वर्ष बसायचे का आम्ही वाट पाहत? आता लगेच त्यांना मारून टाका, लगेच नाही तर त्यांचा एन्काउंटर करा। जिथं माझ्या दादाला मारलं ना तिथं नेऊन त्यांना मारा। एवढ्या वर्ष वाट पाहिजे का? त्यांना सगळ्यांना मारायला पाहिजे। त्यांनी माझ्या वडिलांना मागं लावून मारलंय, त्यांना तिथंच जागी मारायला पाहिजे। जिथं माझ्या वडिलांना मारलंय ना तिथंच त्यांना मारायचंय। आता तरपडू मारायचंय, मुख्यमंत्र्यांना पण मारायचंय। तुम्ही लाडकी बहीण म्हणता, लाडकी बहिणीचं तुम्ही कुंकू केलंय, असे कसं तुम्ही हातवर बसून बसताय? अरे गुन्हेगार असे वाढतच राहणार ना, जेवढा गुन्हेगाराला मारणार नाही तेवढा गुन्हेगार वाढणारच आणि यांना पाहून अजून लोक गुन्हेगार करणार। अरे यांचीच पॉप्युलेट वाढू राहिले, हे पा गुन्हेगार करू राहिले, यांना बघून अजून गुन्हेगारी करणार। जेवढं गुन्हेगारांना मारणार नाही तेवढं गुन्हेगारी संपणार नाही आणि जेवढं माझ्या वडिलांच्या गुन्हेगारांना मारणार नाही तुम्ही तेवढं माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांत बसणार नाही। आणि हा फक्त माझा आणि माझ्या कुटुंबाचा प्रश्न नाहीये, हा सर्व शिर्डीकरांचा प्रश्न आहे। आम्हाला न्याय पाहिजे। जसं माझ्या वडिलांना जसं चाकू खुपसू मारलं तसं त्याचं एन्काउंटर व्हायला पाहिजे, फाशी पण नाही एन्काउंटरच व्हायला पाहिजे। काय चुकी केली माझ्या बाबांनी? समाधी बसला माणूस जर आज जर सुरक्षित नसेल तर समाधीतला माणूस मारायला भेला नाही, त्याला कशाला ठेवायचंय? त्याला जगवायला ठेवायचंय का? तो खाऊन पिऊन ताजा व्हायला ठेवायचंय का? तर आता आपण पाहिलं की कुटुंबियांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या त्यांनी आपल्या कॅमेरा समोर व्यक्त केलेल्या आहेत। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला मारतो, तुम्ही जर त्याला मारू शकत नाही, जसं माझ्या वडिलांना चाकू खुपसून मारलं तसंच आम्ही सुद्धा त्यांना चाकू खुपसून मारू, अशा प्रकारची भावना पीडिताच्या मुलीने व्यक्त केलेली आहे। खूप वातावरण इथं चिंतेचं वातावरण इथं दिसत आहे। पुढे आपण मोर्चा फॉलो करू।
एकीकडे साईबाबांची आरती चालू आहे आणि एकीकडे हा आक्रोश मोर्चा शिर्डीच्या रस्त्यांवर आपल्याला दिसत आहे. साईबाबांच्या आरती बरोबरच यांचाही जो आक्रोश आहे तोही साईबाबांनी ऐकून घ्यावा आणि लवकरात लवकर या शिर्डीतील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी येथील अधिकाऱ्यांना साईबाबांनी बुद्धी द्यावी हीच साईबाबांकडे आम्ही प्रार्थना करतो.